नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझं नाव आकाश रामचंद्र गुरव. मी मूळचा मुंबईचा आहे आणि त्याचसोबत आपल्या गुरुमंदिरामध्ये मठामध्ये सेवेला असतो. येऊन जाऊन करतो, जसं वेळ भेटेल तसा वेळ काढून आपल्या मठामध्ये सेवेला येतो. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या मठाचं नाव आहे बाळप्पा महाराजांचा मठ. त्याचसोबत त्याला गुरुमंदिर असंही नाव म्हटलं जातं. आपल्या मठाला 2 नावं आहेत. तर पाहायला गेलं तर बाळप्पा महाराज मूळ हे कर्नाटकाचे आहेत. त्यांना स्वामींनी दृष्टांतर देऊन अक्कलकोटला स्वामींच्या सेवेसाठी बोलवलेलं आणि त्याच्यानंतरला महाराजांनी बाळप्पा महाराजांना निसिमभक्त ही पदवी दिलेली आहे. बाळप्पा महाराजांनी स्वामींची कटाक्षरपणाने सेवा केलेली आणि त्यांना निसिमभक्त दिलेली आहे. आणि त्याचसोबत महाराजांनी समाधी घेताना बाळप्पा महाराजांना उत्तराधिकारी ठरवलं. उत्तराधिकारी म्हणजेच माझ्या गादीचा वारसदार इथून पुढे तू आहेस. ह्या गुरुपीठाची गादी तू या मठामध्ये चालू कर. धर्मकार्यासाठी बाळप्पा महाराजांना स्वामींनी निवडलं आणि त्याच्यानंतरला महाराजांनी समाधी घेताना बाळप्पा महाराजांना धर्मकार्यासाठी उत्तराधिकारी ठरवून 7 पवित्र गोष्टी दिल्या. त्या पवित्र 7 गोष्टी आजही आपल्या मठात आहे त्या स्वरूपात आहेत. त्या 7 गोष्टी म्हणजे सगळ्यात आधी करंगळीतली श्री स्वामी समर्थ नावाची अंगठी स्वामींनी बाळप्पा महाराजांना काढून दिली. दुसरी गोष्ट हातातला दंड. तिसरी हातातला ध्वज म्हणजे झेंडा. चौथी अंगावरची छाटी म्हणजे ज्याला शॉल म्हणतो. 5वी रुद्राक्षाची माळ. 6वी एकमुखी कंठमणी आणि 7वी चरमपादुका. अशा 7 पवित्र गोष्टी स्वामींनी बाळप्पा महाराजांना देऊन धर्मकार्यासाठी उत्तराधिकारी ठरवून तिथून पुढे गादी चालवायला सांगितली आणि महाराजांनी देह सोडला. त्याचसोबत स्वामींनी बाळप्पा महाराजांकडून एक आगळं वेगळं कार्य चालू केलेलं, ते म्हणजे महाप्रसादाचं. 150 वर्षापूर्वी अक्कलकोटामध्ये पहिला महाप्रसाद ज्या कुठे चालू झाला असेल तो गुरुमंदिरामध्ये. आपल्या मठामध्ये जो महाप्रसाद आहे त्याला 150 वर्ष पूर्ण झाले. त्यांनी स्वामींनी बाळप्पा महाराजांना हा महाप्रसाद चालू करायला सांगितला, ज्याला मानाचा महाप्रसाद म्हणला जातो. स्वतः स्वामींनी स्वतःच्या हाताने जेवण बनवून त्याचं उष्टवलेलं स्वामींनी जेवण खाऊन ते जेवण त्याच्यामध्ये वाढवलं आणि त्याचं रूपांतर प्रसादामध्ये केलं आणि ते स्वामींनी बाळप्पा महाराजांना अखंड स्वरूपी चालू ठेवायला सांगितलं. ते शब्द स्वामींनी वापरलेले बाळप्पा महाराजांना ते म्हणजे यावत चंद्र सूर्य दिवाकर. म्हणजेच की जोपर्यंत चंद्र सूर्य आणि तारे अस्तित्वात आहे तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक भक्ताला 5 पकवानाचा महाप्रसाद भेटावा. कुठल्याही जाती धर्माचा असून ते द्वेष न करता त्याला तो प्रसाद भेटून त्याचा आत्मतृप्त होऊन तुला आशीर्वाद देऊन गेला पाहिजे म्हणून स्वामींनी हे शब्द वापरले आणि स्वतः महाप्रसाद चालू केलेला आहे. आपल्या मठामध्ये 12ही महिने महाप्रसाद असतो. सकाळी 12:30 ते दुपारी 4 आणि संध्याकाळी 8 ते 11 असा 2 टाइमचा 12ही महिने महाप्रसाद असतो. अवश्य तुम्ही अक्कलकोटला आल्याच्या नंतरला गुरुमंदिरामध्ये भेट द्या. श्री स्वामी समर्थ.